Hello friends, how are you? Fine. Okay. This is fifth lecture of topic human nutrition. And today we discuss very small two articles. One is digestion in buccal cavity and second one is digestion in stomach. Actually, these two small articles already discussed in article digestive system. पाठीमागच्या लेक्चरला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केला, व्यवस्थित ती सिस्टीम आपण समजून घेतली. ती सिस्टीम समजून घेत असताना ही दोन्हीच्या दोन्ही आर्टिकल्स त्याच्यामध्ये आपण पाहिलेली आहेत. तरी सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये स्वतंत्ररित्या ही छोटी छोटी आर्टिकल्स घेतलेली आहेत. त्या निमित्तानं पुन्हा प्रत्येक पॉइंटचं रिव्हिजन होती, उजळणी होती. त्या अर्थानं पुन्हा ही व्यवस्थित आर्टिकल समजून घ्यायची. सो फोकस ऑन दीज व्हेरी स्मॉल आर्टिकल्स. फर्स्ट अबाउट डायजेशन इन ब्युकल कॅव्हिटी. आता पुन्हा एकदा आपण ब्युकल कॅव्हिटीकडे जाऊया. आत्ताच बोलल्याप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करत असताना किंवा समजून घेत असताना ब्युकल कॅव्हिटी आपण समजून घेतली होती. त्याचीच पुन्हा आपण या ठिकाणी या आर्टिकलच्या निमित्तानं उजळणी करून घेऊया. यू नो व्हेरी वेल our buccal cavity is bounded by upper and lower lip, and here side wall is formed by cheeks. Upper portion of inner means buccal cavity is called as a palate, and here lower portion covered by fleshy tongue. As well as both jaw consist 32 teeth. हे सर्व बेसिक आपण ब्युकल कॅव्हिटीचा अभ्यास करत असताना डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी इथून पुढचं एक्सप्लेनेशन या आर्टिकल मध्ये फार महत्वाचं आहे. हिअर दीज 32 टीथ. 32 टीथ मध्ये आपण काय पाहिलं होतं? Incisors, canine, premolar and molar. These 32 teeth useful here to grind or to crush or to masticate the food material. आपण अन्न खात असताना दातांच्या साहाय्यानं ते अन्न पदार्थ बारीक करत असतो. अगदी त्याचं पीठ तयार होतं. अन्नाचा जो घास आहे तो दातांच्या साहाय्याने असं बारीक करत असतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए टू ग्राइंड ऑर टू क्रश ऑर टू मास्टिकेट. यातला कोणताही शब्द वापरला तरी चालेल. थोडक्यात दातांच्या साहाय्याने आपण अन्न पदार्थ बारीक करतो. हे बेसिकली तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहेच. ऍक्च्युली हिअर इन ब्युकल कॅव्हिटी बोथ मेकॅनिकल एज वेल एज केमिकल डायजेशन टेक्स प्लेस. दोन्ही प्रकारचं पचन होतं. मेकॅनिकल एज वेल एज केमिकल डायजेशन बोथ प्रोसेस टेक्स प्लेस इन अवर ब्युकल कॅव्हिटी. आता या ठिकाणी मेकॅनिकल मध्ये काय येतं तर आत्ता म्हटल्याप्रमाणे टीथ ग्राइंड और टू मास्टिकेट द फूड मटेरियल. ही जी काय प्रक्रिया आहे ही मेकॅनिकल प्रोसेस मध्ये ॲज वेल ॲज यू नो व्हेरी वेल इन ब्युकल कॅव्हिटी देयर इज ए 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँडच्या 3 पेअर्स आहेत. इन फ्रंट ऑफ इयर कानापाशी असते, त्याचं नाव काय सांगितलं होतं? पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड. जस्ट बिलो टंग जिभेच्या खाली
सबलिंग्वल असते अँड जस्ट बिलो द लोअर जॉ, खालच्या जबड्याच्या खाली त्या ठिकाणी सबमॅन्डिब्युलर सलावरी ग्लँड असते. या पद्धतीच्या 3 सलावरी ग्लँड्स असतात अँड यू नो व्हेरी वेल सलावरी ग्लँड सिक्रीट सलायवा, की ज्याला आपण मराठीमध्ये लाळ असं म्हणतो. हिअर दिस सलायवा कन्सिस्ट 98% ओनली वॉटर. या लाळेमध्ये 98% पाणीच असतं. ओनली 2% अदर सबस्टन्सेस, राहिलेले 2% इतर घटक असतात. त्यामधले इलेक्ट्रोलाइट्स घेऊया. इलेक्ट्रोलाइट्स मध्ये कोणकोणते पार्ट्स येतील, घटक येतील, तर या ठिकाणी कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, बायकार्बोनेट, like these substances are in the form of electrolytes and their percentage is in only 2%. ह्या 2% मध्ये त्याचं इलेक्ट्रोलाइटचं पर्सेंटेज येईल. राहिलेलं सर्व 98% ओनली वॉटर, पाणीच असतं लाळेमध्ये. हे अत्यंत महत्वाचे घटक असते. As well as here most important enzyme is salivary amylase. salivary amylase नावाचं अत्यंत महत्वाचं एन्झाइम आपल्या सलावामध्ये असेल, लाळेमध्ये असेल. या ठिकाणी salivary amylase पचनासाठी अत्यंत इथं उपयोगी ठरेल. या ठिकाणी 98% जे पाणी, वॉटर किंवा इलेक्ट्रोलाइट्स आहेत किंवा सलायवरी अमायलेज आहे, हे सर्व म्हणजे सलायवा मिक्स इनटू द फूड मटेरियल. दातांच्या साहाय्याने जे अन्न बारीक बारीक केलेलं आहे, जे ग्राइंड केलंय, त्याच्यामध्ये ते सलायवा सिक्रीट होतो, मिक्स होतो. मिक्स झाल्यामुळं हिअर दिस फूड मटेरियल बिकम्स मॉइस्ट. ते अन्न पदार्थ एकदम ओलसर होतात. ओलसर झाल्यामुळं अत्यंत बारीक होण्यास त्याची मदत होते. दिस सलायवा अल्सो कन्सिस्ट म्युकस. त्या लाळेमध्ये म्युकस सुद्धा असतो, म्हणजे थुंकी सारखा गुळगुळीत पदार्थ, स्लिपरी सबस्टन्स कॉल्ड एज अ म्युकस. या म्युकस मुळे काय होतं, हिअर these small food particle connect with each other. एकमेकांना ते थोडेसे अटॅच होतील. अन्न पदार्थ किंवा त्याचे छोटे छोटे फूड पार्टिकल्स सेपरेट राहणार नाहीत. ह्या म्युकस मुळे ते एकमेकांना से कनेक्ट होतील टू फॉर्म मास और बॉल ऑफ फूड पार्टिकल. त्या अन्न पदार्थांचा किंवा अन्नाच्या कणांचा एक गोल असा घास तयार होईल, कॉल्ड एज ए बोलस. या पद्धतीने इथं माउथ कॅव्हिटी मध्ये पूर्णपणे डायजेशनची प्रक्रिया होत असते. इथं फक्त सलायवरी अमायलेजची जी ऍक्शन आहे तीच फक्त केमिकल ऍक्शन असेल. बाकीचं माउथ कॅव्हिटी मध्ये जी काय प्रोसेस होईल ती सर्वची सर्व मेकॅनिकल डायजेशन असेल किंवा फिजिकल डायजेशन असेल. ओनली द ऍक्शन ऑफ सलायवरी अमायलेज इज केमिकल डायजेशन प्रोसेस. म्हणजे जे काय आपण अन्न खातो ते इन द फॉर्म ऑफ स्टार्च, ते स्टार्चच्या स्वरूपात आहे असं गृहीत धरू. त्याच्यावरती सलायवरी अमायलेज ऍक्ट होईल, ऍक्शन ऑफ सलायवरी अमायलेज. साहजिकच सलायवरी अमायलेजची ऍक्शन झाल्यामुळं स्टार्च म्हणजे जे आपण अन्न खातो त्याच्यावरती सलायवरी अमायलेजची ऍक्शन झाल्यामुळं इट कन्वर्ट इट इनटू माल्टोज. माल्टोज मध्ये रूपांतर होतं इन अवर ब्युकल कॅव्हिटी
30% this reaction takes place. 30% स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये होतं. म्हणजे ही महत्वाची केमिकल रिएक्शन आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये 30% घडताना दिसून येते. या पद्धतीचं हे केमिकल डायजेशन as well as mechanical digestion takes place in our buccal cavity or mouth cavity. हे बेसिकली तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली हे सर्व आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम हे आर्टिकल शिकत असताना अभ्यासलेलं आहे, पण पुन्हा एकदा त्यानिमित्तानं रिव्हिजन होते. द नेक्स्ट इयर डायजेशन इन स्टमक. जठरामध्ये कसं पचन होतं. आता जठराची सपोज दिस इज द रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ आवर स्टमक. या पद्धतीचं हे स्टमक आहे असं गृहीत धरू. स्टमकचा हा वॉल असेल. दिस इज द वॉल ऑफ स्टमक. त्याचा हिस्टोलॉजी सेक्शन घेतल्यानंतर हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर पाहिलेलं होतं लास्ट लेक्चरला, ते तुम्हाला आठवत असेल. तर या स्टमक मध्ये नेमकी प्रोसेस कशी होते हे आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. हिअर ऑल्सो बोथ मेकॅनिकल अँड केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस किंवा प्रोसेस ऑफ डायजेशन टेक्स प्लेस. दोन्ही सुद्धा या ठिकाणी घडत असताना आपल्याला दिसून येईल. ऍक्च्युली यू नो व्हेरी वेल when this bolus gas engulfed or swallowed with the help of esophagus, this bolus goes towards stomach. जेव्हा अन्नाचा घास आपण गिळतो तेव्हा अन्ननलिकेमार्फत शेवटी तो कुठे येईल, जठरामध्ये येईल, स्टमक मध्ये येईल. हिअर टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड टेक्स प्लेस इन स्टमक. स्टमकचं पहिलं महत्वाचं फंक्शन काय, टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड. टेम्पररी म्हणजे किती वेळ, नियर अबाउट हिअर 4 to 5 hours. 4 ते 5 तास स्टमक मध्ये जास्तीत जास्त अन्न साठवलं जातं. मग या 4-5 तासामध्ये नेमकं काय घडतं स्टमक मध्ये. यू नो व्हेरी वेल द वॉल ऑफ स्टमक इज हिअर मस्क्युलर. कालच्या लेक्चरला आपण हिस्टोलॉजी ऑफ अलिमेंटरी कॅनल हे आर्टिकल पाहिलं. त्यामध्ये इनडायरेक्टली आपण मुद्दाम स्टमकचंच पाहिलं. त्याचा सेक्शन घेतला, त्यामध्ये 4 महत्वाचे पार्ट पाहिले होते. सर्वात बाहेरचा असतो त्याला काय म्हटलं होतं, सिरोसा. हा मधला जो महत्वाचा आहे जाड फ्लेशी, त्याला आपण मस्क्युलरिस असं म्हटलं होतं. आणि मस्क्युलरिस ऍक्च्युली मेड अप ऑफ 3 layers ऑफ मसल लेयर. वन इज longitudinal muscle layer, second one is circular muscle layer, third one is oblique muscle layer. असे मसलचे 3 थर असतात. म्हणजे आतल्या बाजूनं इथं हा जो वॉल आहे तो गुबगुबीत असतो, फ्लेशी असतो. यामुळे काय होतं, द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन टेक्स प्लेस. अत्यंत महत्वाचं कार्य घडतं, चर्निंग ऑफ फूड टेक्स प्लेस. हा जो वॉल असतो त्याच्यामध्ये वेव्हज तयार होतात. मसल म्हटलं की कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, किंवा या ठिकाणी चर्निंग मुवमेंट होण्यासाठी पेरिस्टाल्सिस मुवमेंट म्हणूया. म्हणजे इथं जे अन्न आलंय त्याच्यामध्ये अशी चर्निंग मुवमेंट वेव्हज झाल्यामुळं इथं हे अन्नाची घुसळण तयार होते, मंथन तयार होतं. म्हणजे इथं आलेलं अन्न एका ठिकाणी राहत नाही, ते पूर्णपणे त्याची घुसळण तयार होते. लाईक ए मिक्सर.
आपला घरातील किचन मध्ये जो आपण मिक्सर वापरतो, मिक्सरचं भांड, त्यामध्ये कोणत्याही फ्रूटच्या अशा छोट्या छोट्या फोडी टाकल्या आणि बटन ऑन केलं की ते पूर्ण असं रोटेट होऊन त्याचा ज्यूस तयार होतो. या पद्धतीनं इथं हे जे मसल्स आहेत त्याची चर्निंग मुवमेंट होते, पेरिस्टाल्सिस मुवमेंट होते आणि वेव्ज ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं, म्हणून चर्निंग मुवमेंट होते. म्हणजेच थोडक्यात इथं असलेल्या अन्न पदार्थाची घुसळण होते. घुसळणे याला चर्निंग मुवमेंट असं म्हटलं जातं. त्यामुळं अन्न पदार्थ पूर्णपणे एकजीव होतात, मिक्स होतात ऍट दॅट टाइम. याच वेळेला महत्वाचं काय घडतं तर इथं 3 प्रकारचे पेशी असतात. द इनर वॉल ऑफ स्टमक कन्सिस्ट 3 टाइप्स ऑफ सेल. 3 प्रकारच्या पेशी असतात. फर्स्ट टाइप ऑफ सेल इज कॉल्ड एज ए म्युकस सिक्रेटिंग सेल. म्युकस सिक्रेट करतो, which is slippery substance, you know very well. Second one is, or second type of cell is called as a chip cell, which secrete pepsinogen. Actually, pepsinogen is inactive enzyme. हे inactive enzyme असतं. But in presence of HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या माध्यमातून ऍसिडिक मीडियम त्याला मिळालं, इट बिकम्स ऍक्टिव्ह पेप्सिन. म्हणजे इनऍक्टिव्ह एन्झाइम आहे पेप्सिनोजिन. हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, त्याच्या प्रेझेन्स मध्ये आलं, ऍसिडिक मीडियम मध्ये आलं की या इनऍक्टिव्ह पेप्सिनोजिनचं रूपांतर ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये होतं. आता या ठिकाणी मी काय सांगत होतो, 3 प्रकारच्या पेशी असतात. पहिली म्युकस सिक्रेटिंग सेल, म्हणजे काय सिक्रेट करतं म्युकस. दुसरी सेल कोणती, चिप सेल, काय सिक्रेट करतं पेप्सिनोजिन. आणि तिसरी प्रकारची पेशी कोणती तर परायटल सेल, which secrete HCl. या पद्धतीनं हे 3 वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी स्त्रवले जातात, सिक्रेट होतात आणि हे तिन्ही पदार्थ इथं असणाऱ्या अन्न पदार्थावरती ऍक्ट होतात. मग या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे पेप्सिनोजिन हे काय इनऍक्टिव्ह एन्झाइम आहे. HCl त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळं इन प्रेझेन्स ऑफ HCl दिस इनऍक्टिव्ह एन्झाइम पेप्सिनोजिन कन्वर्ट इट इनटू ऍक्टिव्ह पेप्सिन एन्झाइम. या ठिकाणी या पद्धतीचं केमिकल रिॲक्शन होते आणि पुढं जे अन्न पदार्थ आहेत, फूड आहे, त्याला आपण प्रोटीन जर कन्सिडर केलं तर त्या प्रोटीन इन प्रेझेन्स ऑफ पेप्सिन, हे जे पेप्सिन तयार झालेलं होतं ते अन्न पदार्थावरती ऍक्ट झालं, प्रोटीनशी त्याचा संयोग पावला, तर पुढं इट बिकम सिंपलर सबस्टान्सेस. अत्यंत साधे घटक तयार होतात. कारण डायजेशनची आपण डेफिनेशन काय पाहतो, कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स अँड इनसोल्युबल फूड सबस्टान्सेस इनटू सिंपल अँड सोल्युबल फॉर्म. ह्या सर्व केमिकल रिएक्शन मुळे हे पदार्थ सोल्युबल फॉर्म मध्ये झालेच, त्याचबरोबर सिंपलर वन्स, साध्या घटकामध्ये त्याचं रूपांतर झालं, कॉम्प्लेक्सचं रूपांतर सिंपलर. मग ते सिंपलर कोणते असतील, पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस. हे पेप्टोन्स आणि प्रोटिओजेस हे सिंपलर सबस्टन्स आहेत. आपली डायजेशनची डेफिनेशन असते कन्वर्जन ऑफ कॉम्प्लेक्स अँड इनसोल्युबल फूड सबस्टन्सेस इनटू सिंपल अँड सोल्युबल फॉर्म. सिंपल म्हणजे या स्वरूपात अन्न पदार्थाचं रूपांतर होतं आणि सोल्युबल म्हणजे इथं हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍक्ट झाल्यामुळं इथं असणारं अन्नाचा पूर्ण ज्यूस तयार होतो, सोल्युबल फॉर्म तयार होतो. खऱ्या अर्थानं डायजेशनची डेफिनेशन इथं कंप्लीट झालेली आपल्याला दिसून येतं.
या पद्धतीनं हे डायजेशन इन ब्युकल कॅव्हिटी आणि डायजेशन इन स्टमक अशी दोन्हीच्या दोन्ही स्वतंत्र आर्टिकल्स आज आता या लेक्चरला आपण पुन्हा एकदा नव्यानं समजून घेतली. खरं तर ही दोन्हीच्या दोन्ही आर्टिकल डायजेस्टिव्ह सिस्टीम या आर्टिकल मध्ये पाहिलेली होती, पण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उजळणी करून घेतली. नेक्स्ट लेक्चर, पुढच्या लेक्चरला पुढं डायजेशनचे पॉइंट्स आहेत, डायजेशन इन इंटेस्टाईन वगैरे वगैरे, ते पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा त्या निमित्तानं रिव्हिजन करून घेऊया. इज इट क्लिअर? ओके.